समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। महापारेषण कंपनीने गावागावात भांडणे लावू नये। माजी सरपंच बबन यादव। चिपरी हद्दीत असलेल्या महापारेषण 110 के.व्ही. उपकेंद्राचा मागील 15 वर्षापासून 61,50,000 रुपये कर थकीत आहे। सोमवारी ग्रामपंचायतने सील केल्याने कंपनीची नाचक्की झाली होती। त्यामुळे चिपरी ग्रामपंचायतने सील केल्यामुळे लाईट सुरू करू शकत नाही असे सांगून गावागावांमध्ये भांडणे लावत आहेत। ही बाब अतिशय निंदनीय आहे। मुख्य अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा व जनतेला वेठीस धरू नये असा इशारा माजी सरपंच बबन यादव यांनी दिला। याबाबत माजी सरपंच बबन यादव म्हणाले, ग्रामपंचायत सातत्याने त्यांच्याशी याबाबत संवाद साधत असताना देखील महापारेषणे थकीत कराबद्दल कधीच गांभीर्याने घेतले नाही। याउलट मागील आठवड्यात ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे 4.5 लाखाचे थकीत बिलापोटी त्यांनी कोथळी येथून होणाऱ्या गावच्या पाणीपुरवठ्याची वीज खंडित केली। 4 लाख रुपयाचा चेक घेतल्यानंतर 4 दिवस बंद असलेला पाणीपुरवठा सुरळीत झाला। महापारेषणची ही भूमिका दुटप्पी आहे। त्यांचे बिल थकीत झाले की लगेच विद्युत पुरवठा बंद करायचा आणि ग्रामपंचायतीचा कर 15 वर्षे भरायचा नाही, ही बाब गंभीर आहे। चिपरी ग्रामपंचायतने महापारेषण सबस्टेशन सील केल्यानंतर महापारेषण अधिकारी गावागावांमधील लाईट बंद करीत आहेत व चिपरी ग्रामपंचायतने सील केल्यामुळे लाईट सुरू करू शकत नाही असे सांगून गावागावांमध्ये भांडणे लावत आहेत। ही बाब अतिशय निंदनीय आहे। महावितरणच्या मुख्य अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा व जनतेला वेठीस धरू नये असे त्यांनी सांगितले। यावेळी नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजकार्य न्यूज साठी चिपरीहून दत्तात्रय कदम।